मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अजून क्लब मध्ये. आज आम्ही आलेलो आहे म्हैसूर येथील चामुंडादेवी मंदिरात जायचे आपल्याला. आता मंदिरात फोन अलाउड आहे का नाही माहित नाही, चला बघूया. मित्रांनो आता आम्ही आलतो मंदिरात, मंदिरात दर्शन घ्यायला लय वेळ लागणार आहे, लय गर्दी 3 ते 4 तास लागणार, त्यामुळे आम्ही काही मंदिरात जाणार नाही, बाहेरून आपलं दर्शन घेऊन जाणार आहे. आपण बघू, मंदिर सगळं काढून झालेलं आहे. आता आपण चाललेलो आहे म्हैसूर पॅलेस बघायला, तर भेटू तिथे गेल्यावर. चला आता आम्ही वरती गेलतो ते आता आपल्याला हे दिसलेल्या तलवारी, आपण 2 तलवारी घेतलेली आहे, तर चला जाऊया. आता आपण चाललेलो आहे म्हैसूर पॅलेस बघायला, चला जाऊया. मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे म्हैसूर पॅलेसच्या एंट्री आहे, तर मागं बघू शकता ते गेट आहे, आणि आता आपल्याला जायचं आतमध्ये, चला जाऊया. आता आम्ही सगळे चाललेलो आहे आतमध्ये, तेव्हा तुम्ही बघू शकता पुढे मेन गेट आहे, मेन गेट. चला जाऊया. आता आपण एंट्री केलेली आहे म्हैसूर पॅलेस मध्ये. आता पॅलेस बघायला जायचे पुढं. इकडे पण फोटो काढण्यासाठी भारी जागा आहे, इकडे पण आहे, आणि ही एंट्री होती, तिकीट घेतलंय. आता जायचं पुढं, चला जाऊया. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे आतमध्ये, तिथं पुढे एंट्री आहे आपल्या, इथून बघू शकता मागे एंट्री लिहिलेली आहे, तर चाललोय, चला जाऊया. आहे ना ह्या बाजूला आतमध्ये जायचे पॅलेस आहे ना, ह्या बाजूला आहे, तिकडं पॅलेस आहे, आणि आपल्या सोबतचे आहे ना एवढे 4-5 जण आलेली आहे, बाकी सगळे माग राहिल्यात, ते आले आपण जायचे पुढं, तर चला जाऊया. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे आतमध्ये, तिथं पुढे एंट्री आहे आपल्या, इथून बघू शकता मागे एंट्री लिहिलेली आहे, तर चाललोय, चला जाऊया. एंट्री झालेली आहे आतमध्ये, आपण आता आतमध्ये चाललेलो आहे, चला बघू काय आतमध्ये. त्याचा आपण चाललोय आतमध्ये, त्या बाजूला वस्तू ठेवलेल्या आहे काही, त्या पण बाजूला वस्तू ठेवल्या, काही मूर्ती आणि खूप साऱ्या वस्तू आहेत. त्या वरती 2 मूर्त्या दिसतात तुम्हाला, चला जाऊया. तर इथं बऱ्याच व्यक्तींचे फोटो लावलेले आहे, इथं पण आहे, त्या बाजूला पण आहे, अख्ख्या रूम मध्ये फक्त व्यक्तींचे फोटो आहेत, त्या बाजूला काही व्यक्तींचे फोटो आहे, त्या मागे दाखवलेल्या व्यक्तींचं सामान आहे, त्यांच्या काळातली तिजोरी होती. आणि चला पुढे बघू काय. तुम्ही बघू शकता हे जुन्या काळातले पंखे, आणि हे पण जुन्या काळातले झुंबर आहे, काय दिसणार तर ते छान बघू शकता. त्यांच्या मेकअपचा आरसा चांदीचा होता, खुर्च्या पण चांदीच्या, त्या बाजूला पण 2 खुर्च्या आहे, सगळ्या चांदीचे. त्या बाजूला पण एक आरसा आहे चांदीचा, तर चला पुढे जाऊया. तर मित्रांनो तुम्हाला या भिंतीवर खूप सारे झुंबर दिसत असतील, सगळे झुंबर जुन्या काळातले. आणि इथं कुणाच तरी एका माणसाचा फोटो लावलेला आहे, 2019 लिहिलेलं आहे त्याच्या खाली, काय माहित काय विषय त्याचा. चला जाऊया पुढं. तुम्ही बघू शकता किती भारी लाइटिंग बिटिंग लावलेली आहे आतमध्ये, पण इकडे आतमध्ये एंट्री नाही. इथं बघा जुन्या काळातले खूप सारे झुंबर लावलेले, चला जाऊया बाहेर. पॅलेस बघून झालेला आहे, आता पॅलेसच्या बाहेर काही गोष्टी आहे बघायला म्हणते ते, तर चाललोय तिकडं, चला जाऊया. आपलं पॅलेस बघून झालेलं आहे, सगळेजण आईस्क्रीम खातात ते, चला जाऊया आता. मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, बाय बाय.